आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतात, थेट जाऊया। एक समाधानाची बाब असली इतर राज्यांच्या तुलनेत, जसं गोवा वाढतंय, जसं केरला वाढतंय, जसं दिल्ली वाढतंय, अनेक राज्य वाढत आहेत ग्रोथ रेटमध्ये। जे काही देशाचा ग्रोथ रेट आहे त्या देशाच्या ग्रोथ रेटमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा ग्रोथ रेट 0.2 आहे, जो देशाचा 0.4 आहे। त्यामुळे आपण ग्रोथ रेटच्या दृष्टिकोनातून आपण खूप सेफ झोनमध्ये आहोत। आपल्याला एक नक्की आहे की यात माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी, केंद्राची जी काही टीम आहे त्या सगळ्या ICMRचे लोक असतील, तर या सगळ्या लोकांनी जे प्रामुख्याने सांगितलं की टेस्टिंग पर मिलियन यामध्ये आपण जी टेस्ट कमी होत आहेत ते होणं योग्य नाही। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच टेस्ट कमी झाल्या। जे आपण 90,000 टेस्ट पर डे करत होतो त्यामध्ये 25,000 ते 30,000 पर्यंत टेस्ट आल्या, जी गोष्ट नक्कीच तात्पुरत्या स्वरूपाने ठीक आहे दिवाळीपुरती, पण आता आपण पुन्हा 80,000 90,000 पर्यंत वाढवतोय। त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच 2,000 पर्यंत आलेला आकडा तो 4,000 वर गेल्याचं दिसतंय। हे नक्कीच आहे की आजही मंत्रिमंडळात त्याच सकाळच्या मीटिंगचा एक रेफरन्स देऊन मी फार आग्रहपूर्वक सर्व पालकमंत्री महोदयांना आग्रहपूर्वक सांगितलं आणि कलेक्टरांना आम्ही आता टार्गेट देतो आहोत। आतापर्यंत टार्गेट असं दिलेलं नव्हतं, परंतु जे लोक आता वल्नरेबल आहेत की जिथे ज्यांना खऱ्या अर्थाने कोविड होऊ शकतो आणि झालं तर ते खूप मोठ्या पद्धतीनं इम्पॅक्ट करू शकतात, असे जे लोक खूप मोठ्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी काम करतायत आणि त्यांचा संपर्क खूप मोठा आहे, अशांचे पण आपण टेस्टिंग्स केल्या पाहिजेत। जसं आता भाजी मार्केटमधले लोक असो किंवा एसेन्शियल सर्व्हिसेसमधले असो, जे घरात सातत्याने दूध पेपर टाकणारे लोक असो, ह्याही असो, किंवा ज्यांना लक्षणं आहेत त्यांनासुद्धा पण टार्गेट देऊन पर मिलियन टेस्ट म्हणजे टेस्टिंग खूप ॲग्रेसिव्हली वाढवा, हाच प्रधानमंत्र्यांची सूचना आहे। तीच आम्ही आज अधिक जास्त अधोरेखित केली आणि मला असं वाटतं की त्यावर आता टार्गेट देऊन, म्हणजे ते टार्गेटचं देण्याच्या बाबतीतलं नोटिफिकेशन किंवा आज आमचं त्याचं परिपत्रक म्हणा, ते ताबडतोबीनं मी डॉक्टर व्यास यांना सूचित केलेलं आहे की लगेचच्या लगेच काढा आणि उद्यापासून टार्गेटेड पद्धतीनं टेस्टिंग्स काम करा। पूर्ण मीटिंगचा सारांश हा टेस्टिंगवरच होता की महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग्स वाढवाव्यात आणि देशामध्ये सुद्धा एकंदरच टेस्टिंग्स वाढवाव्यात। त्यामुळे टेस्टिंग्स आणि खास करून दुसरा एक त्यातला भर होता तो RT-PCR टेस्टिंग्स वाढवाव्यात। RT-PCR आणि अँटीजन हे जे काही टेस्ट आहेत त्याचे जे प्रमाण आहेत ते 75% RT-PCR टेस्टिंग असायला पाहिजे, 25% अँटीजन टेस्टिंग असायला पाहिजे। आणि अँटीजनमध्ये सुद्धा जे निगेटिव्ह येत आहेत त्यांची सुद्धा जर सिम्पटम्स असतील तर 100% त्याची RT-PCR केलीच पाहिजे आणि RT-PCR हीच गोल्ड स्टँडर्ड आहे, त्यामुळे त्याला आपल्याला अधिक जास्त भर दिला पाहिजे। तर अशा पद्धतीनं एक प्रधानमंत्र्यांच्याही पूर्ण VCमध्ये इन जनरल आपल्याला काळजी घेतली पाहिजे। जगाच्या तुलनेत आपली भारताची परिस्थिती सर्व पॅरामीटर्समध्ये नक्कीच खूप चांगली आहे, म्हणजे ग्रोथ रेट असो, मृत्यूदर असो, अनेक म्हणजे आपण 1.76 मृत्यूदर असेल तर UK, US, स्पेन या सगळ्या देशांमध्ये 4, 3.5, 4, 3.5, 4 अशा पद्धतीचे मृत्यूदर आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या दोन गोष्टींवर भर देण्यात येतो आहे। तिसरा महत्त्वाचा विषय आज वॅक्सिनेशनच्या संदर्भात जो आपण त्या ठिकाणी चर्चा झाली, त्यामध्ये एक नक्कीच आहे की सध्या कुठल्याही परिस्थितीत ज्याला आपण रेग्युलेटेड वॅक्सिन ज्याला म्हणू, ती आज जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहे। आज आपल्या देशामध्ये आपण 5 वॅक्सिन्स, 2 इंडिजिनियस आहेत म्हणजे भारताच्या आहेत आणि 2 साधारणपणे 3 ज्या आहेत त्या प्रायव्हेट आहेत। तर अशा स्वरूपाने या वॅक्सिनेशनच्या संदर्भातला विषय आहे, ज्याच्यामध्ये इंडिजिनियसमध्ये भारत बायोटेक असेल, झायडस कॅडिलास असेल, बायोलॉजिकल आयवॉन्स हा जो प्रायव्हेटचा विषय असेल, सिरम इन्स्टिट्यूट आणि डॉक्टर रेड्डीज लॅब, हे वेगवेगळ्या जगाच्या लोकांच्या म्हणजे युनिव्हर्सिटीजच्या जे रिसर्च चालू आहे त्याच्या आधारावर हे 5 या ठिकाणी वॅक्सिन्सचं काम करणारे आहेत। आजपर्यंत म्हणजे त्यातल्या त्यात वॅक्सिनच्या बाबतीत एक सांगेल मी आणखीन की साधारण देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या सूचनेनुसार 30 कोटी
जे प्रायोरिटी सेक्टरचे सेक्टर जे ठरवले त्यात हेल्थ वर्कर्स, हेल्थ केअर वर्कर्स आहेत, त्याच्यानंतर पोलीस वर्कर्स आहेत, म्हणजे पोलीस कर्मी आहेत, 50 वर्षपेक्षा वयस्कर लोक म्हणजे सिनियर सिटीजन्स आहेत, आणि 50 वर्षाच्या खालचे परंतु कोमॉर्बिडिटी असलेले. हा जो काही डेटा तयार होतोय तो अंदाजे 30 कोटी आहे. त्या 30 कोटी लोकांना आपल्याला प्राधान्याने त्या ठिकाणी वॅक्सिनेशन करायचं आहे. हा एक त्यांचा एक जनरल गाईडलाईनच्या दृष्टिकोनातून आहे. एक नक्कीच आहे की वॅक्सिन जसे 5 लोक रिसर्च करतायत आणि त्याच्या प्री क्लिनिकल ट्रायल्स आणि क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत, परंतु आता कधी येईल या बाबतीत खरोखर या VC-मध्ये सुद्धा कुठलीही डेट देण्यात आलेली नाही. त्यामुळे की हे 1 महिन्यात येईल, 2 महिन्यात येईल असं कुठलंही खात्रीशीर गोष्ट अजून कोणीही सांगितलेली नाही. त्याचबरोबर काही वॅक्सिन्स 1 डोस आवश्यक आहे, काही वॅक्सिनचे 2 डोस आवश्यक आहे, काहीचे 3 डोस आवश्यक आहे, असे डोसेससुद्धा वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर हाही विषय असू शकतो की वॅक्सिनचा परिणाम हा किती महिने राहील, कोणी 6 महिने राहील का, 9 महिने राहील का, म्हणजे 9 महिन्यानंतर तो परिणाम गेल्यानंतर पुन्हा तो पॉझिटिव्ह येऊ शकतो, हाही त्यातला विषय आहे. त्यामुळे ड्युरेशन हा एक प्रश्न आहे, इफेक्टिव्हनेस हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या बाबतीतली सुद्धा आणखीन या मिनिटाला सुद्धा एक क्वेश्चन मार्क आहे. त्याचबरोबर आता सध्या जो डेटा तयार केला जातो आहे तो कोल्ड चेन्समध्ये आणि हा जो काही ट्रेनिंगचा भाग आहे की आपल्याला किती ट्रेंड कर्मचारी पाहिजेत, या बाबतीतला जो काही विषय आहे तो मात्र आपण आपल्या डिपार्टमेंटनी तयार केलेला आहे. त्याचा आता फायनल रिपोर्ट माझ्याकडे आल्यानंतर मी आपल्याला देईन. परंतु एक नक्कीच आहे की त्याच्या बाबतीतला बऱ्यापैकी डेटा तयार झालेला आहे. कारण काही वॅक्सिन्स -15 डिग्रीज टू -20 डिग्रीपर्यंत ठेवायचे आहेत. काही जे रुटीन इम्युनायझेशनचे वॅक्सिन्स असतात ते +2 to +8 डिग्रीपर्यंत असतात. तर अशा स्वरूपाने जे काही कमी असेल आपल्याला तेवढे आपण वाढवण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करणार आहोत किंवा आपण केंद्र सरकारकडून ते मागणी करणार आहोत. शक्यतो आजपर्यंत तरी असंच दिसतंय की केंद्र सरकार या संपूर्ण वॅक्सिनेशनच्या बाबतीतला जो काही कार्यक्रम राबवायचा आहे तो राज्यांना पुरवायचा, तो शक्यतो आम्ही हे गृहीतच धरलेलं आहे. आणि गृहीत धरण्यापेक्षा आजपर्यंत तसाच विषय चाललेला आहे की पूर्ण वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा केंद्र सरकारकडूनच राबवल्या जाईल. त्यात राज्य शासनाने राबवावा, राज्य शासनाने खर्च करावा अशातला अद्याप तरी कुठलाही विषय केंद्राने सांगितलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकार प्रोटोकॉल किंवा डेटा गोळा करते त्याला आपण पूर्णतः मदत करतो आहोत. तर ह्या बाबतीतलं सुद्धा एक वॅक्सिनेशनचा थोडक्यात जो काही प्रेझेंटेशन झालं ते सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला सांगितलं आहे. दुसरं एक महत्त्वाचा निर्णय आज कॅबिनेटनी मान्यता दिलेला आहे, ज्याला माझ्या डिपार्टमेंटनी एक मोलाचं सहकार्य आपण केलेलं आहे सार्वजनिक आरोग्य डिपार्टमेंटनी, की ज्याच्यामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा हॉस्पिटल जमिनीसह आज आम्ही पूर्णतः मेडिकल कॉलेजला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि या निमित्ताने 30 तारखेच्या आत हा प्रस्ताव आम्ही पूर्णतः पाठवू आणि लवकरात लवकर त्याला मंजुरी घेऊन त्या ठिकाणी शासनाचं स्वतःचं शासकीय महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय हा एक महाविकास आघाडीच्या सरकारच्या दृष्टिकोनातूनचा एक महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा निर्णय राज्याच्या दृष्टिकोनातून, कोकणाच्या दृष्टिकोनातून तिथला जो अनुशेष आहे वैद्यकीय महाविद्यालयाचा तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आपण बघतोय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मंत्रिमंडळाची जी महत्त्वाची बैठक झालेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोरोनाचा आढावा घेण्यात आला, कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली आणि कोरोनाच्या बाबतीमध्ये काय काय पुढे निर्णय होऊ शकतात. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती समाधानकारक असल्याचं सुद्धा राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. यानंतर पुढची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर आहेत. सरनाईक आणि त्यांच्या 2 मुलांच्या घरावर ईडीनं छापे टाकले आहेत. विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात आहे तर दुसरा मुलगा पूर्वेशची कसून चौकशी सुरू आहे. आमदार प्रताप सरनाईक मुंबईमध्ये दाखल झाले. सामनाच्या कार्यालयामध्ये संजय राऊत यांच्याशी त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर ते ठाण्याकडे रवाना झालेले आहेत.
आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय। सरनाईक आणि त्यांच्या 2 मुलांच्या घरावर ईडीचे छापे पडलेले आहेत। विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात आहेत। पूर्वेशची कसून चौकशी सुरू आहे। आमदार प्रताप सरनाईक मुंबईमध्ये आता दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की सकाळपासून हे सगळं ईडीची कारवाई सुरू आहे। महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी भाजपवर सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केलेला आहे। प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची छापेमारी, ईडीची कारवाई प्रताप सरनाईक यांच्यावर म्हणजेच भाजपचं राजकारण आहे, सुडाचं राजकारण आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा भाजपवर टीकास्त्र केलंय, जोरदार टीका केलेली आहे। शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या तपास यंत्रणा आहे त्याचा केंद्र आणि भाजप गैरवापर करतंय, अशा प्रकारचा गंभीर आरोप शरद पवार यांनी सुद्धा केलेला आहे। त्यामुळे आता भाजपनं सुद्धा या सगळ्या कारवाईवरून शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे। ईडीच्या कारवाईनंतर आपण बघतोय की प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केलेली आहे आणि हे सगळं नाट्य सकाळपासून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत अद्याप कन्फर्मेशन पीएमओ कार्यालयाकडून आलेलं नसल्याची माहिती मिळते आहे। 27 डिसेंबर पुणे दौऱ्यावर येणारे 100 देशांचे राजदूत 4 ते 5 डिसेंबर रोजी येण्याची शक्यता असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडी इथल्या जिनोव्हा टेक्नॉलॉजीला भेट देण्याची शक्यता आहे। दोन्ही कंपन्या लस बनवणाऱ्या आहेत। कोरोनाच्या लसीबाबत माहिती घेण्यासाठी हा दौरा असेल अशी सुद्धा माहिती मिळते आहे। माननीय पंतप्रधान महोदयाच्या पुणेचे दौऱ्याचा ऑफिशियल कन्फर्मेशन अजून यायचं आहे, परंतु जी प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे त्याच्या अनुषंगाने सिरम इन्स्टिट्यूट आणि जेनोवा बायोटेक्नॉलॉजी एक वॅक्सिनची फर्म आहे जे हिंजेवाडीमध्ये स्थित आहे। या 2 ठिकाणच्या संभाव्य दौरा कार्यक्रम माननीय पंतप्रधान यांचा नियोजित होत आहे। याच्या अगोदर आपल्याला माहिती आहेतच की 100 राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे ॲम्बॅसेडर्स आणि काउन्सिल जनरल्स त्यांचा व्हिजिट पुण्यामध्ये ठरला होता, ते 27 तारखेला नियोजित होता। आता तो दौरा पुढे ढकलून 4 किंवा 5 डिसेंबरसाठी नियोजित होत आहे, मात्र त्याचे आधी माननीय पंतप्रधान यांच्या दौऱ्याची संभावना आहे। आपण बघतोय 27 डिसेंबरला पुण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यासोबतच पंतप्रधानांसोबत 100 देशांचे राजदूत सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत। सिरम इन्स्टिट्यूट असेल किंवा जिनोव्हा टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपण बघितलं तर लसीचं संशोधन करण्याचं काम सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, अगोदर माहिती अशीच होती की पंतप्रधान आणि 100 देशाचे राजदूत सोबत येतील, पण आता थोडं त्यात चेंज झाल्याचं सांगितलं जात आहे। अर्थात त्यालाही अजून कन्फर्मेशन नाहीये, कारण हे 100 देशांचे राजदूत पुन्हा त्यांची सुरक्षा आणि पंतप्रधानांची सुरक्षा अशा दोन्ही गोष्टी क्लॅश होत असल्याचं एक प्रशासनाला वाटत असावं कदाचित। त्यामुळं पंतप्रधान आधी येतील आणि त्यानंतर मग 4 किंवा 5 डिसेंबरला हे 100 देशाचे राजदूत येतील अशी एक शक्यता वर्तवली जाईल। अर्थात हे सगळ्या गोष्टी कन्फर्म व्हायच्यात पीएमओ कडनं, त्यानंतर या गोष्टी ऑफिशियली अधिकृतपणे सांगितल्या जातील। तरी पण आता विभागीय आयुक्त सौरवराव यांच्याशी आपण बोललो तेव्हा त्यांनी हेच सांगितलेलं आहे, कदाचित दोन्ही वेगवेगळे दौरे असतील किंवा एकत्र असतील। अर्थात ते सगळं पीएमओ डिसाईड करेल। अर्थात ते सगळं सुरक्षा यंत्रणा तिथं सगळं त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे सगळं फायनल होणार आहे, पण पंतप्रधान नक्की येतील असं एक सांगितलं जातंय प्रशासनाकडनं। अगदी धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। यानंतर महत्त्वाची बातमी बघूयात। काही वेळापूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। लॉकडाऊनचा सध्या कुठलाही विचार नसल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे। सध्या आपण सेफ झोनमध्ये असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। लसीबाबत अजून खात्रीला काही माहीत नसल्याचं सुद्धा ते म्हणाले, तर काही निर्बंध लादण्याचा विचार सुरू असल्याचं सुद्धा राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती आटोक्यात असल्याची माहिती सुद्धा दिली आहे। देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती चांगली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे।
यामध्ये काही निर्बंध लादण्याबाबत विचार सुरू असल्याचं सुद्धा राजेश टोपे यांनी सांगितलं. मात्र ज्या काही अफवा पसरत आहेत लॉकडाऊनच्या, सध्या लॉकडाऊनचा कुठलाही निर्णय नाही अशी सुद्धा राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असंही राजेश टोपे यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे. RT-PCR टेस्ट वाढल्या आहेत, अजून वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. आणि यासोबतच लसीकरणाची मोहीम केंद्राकडूनच राबवली जाणार आहे. त्यामुळे ज्या वेळेला लस येईल त्यावेळेला सगळ्यांना लस मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. आपण बघतोय काही वेळापूर्वी राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आज झालेली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक पार पडलेली आहे. या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.